नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सर्वप्रथम मी मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करतो आहोत, जो विषय आहे उत्कृष्ट सूत्रसंचलन कसे करावे। तसे तर मी अनेक विषयांच्यावरती वेगवेगळे व्हिडिओ माझ्या रामकृष्ण बदने या इंग्रजी अक्षरामध्ये असलेल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। त्यापैकीतलाच हा एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण श्रवण करावा व अन्य व्हिडिओंचे श्रवण करायचे असेल तर या यूट्यूब चॅनलला आपण सगळ्यांनी सबस्क्राईब करावं, अशा प्रकारची लाईक व कमेंटही करावेत ही नम्र अपेक्षा व्यक्त करून या व्हिडिओच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी चिंतन करणार आहोत। खरं तर माणूस हा पशुपेक्षा यासाठीच महत्त्वाचा मानला गेलेला आहे किंवा त्याला अत्यंत महत्त्वाचं यासाठी मानलं गेलेलं आहे की कारण माणसानं विविध कलांना जन्म दिलेला आहे। ज्या आपल्याकडे 64 कला सांगितल्या गेलेल्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत। वक्तृत्व कला ही देखील त्यात अत्यंत महत्त्वाची कला आहे। तशी मला असं वाटतं की सूत्रसंचलन करणं हे देखील एका अर्थानं अत्यंत महत्त्वाची कलाच आहे। ही गोष्ट या निमित्तानं आपण लक्षात घेतली पाहिजे। या सूत्रसंचलनामुळेच कुठल्याही कार्यक्रमाची रंगत मोठ्या प्रमाणावर वाढलेली आपल्याला पाहायला मिळते। कुठलाही परिसंवाद असो, वादविवाद असो, वक्तृत्व स्पर्धा असो, व्याख्यानमाला, कार्यशाळा, कवी संमेलन, समूह चर्चा अशा विविध कार्यक्रम जे आपल्याकडे होत असतात त्या कार्यक्रमाचं नेटकं निवेदन किंवा नेटकं सूत्रसंचलन हेच त्या कार्यक्रमाला यशस्वीतेकडे घेऊन जाण्यासाठी महत्त्वाचं ठरतं। बाकीच्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत असं नाहीये, परंतु ज्या विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा करतोय त्या विषयाचं महत्त्व अधोरेखित व्हावं म्हणून मी आपल्याला म्हणतोय की या कार्यक्रमांना यशस्वीतेकडे घेऊन जाण्यामध्ये सूत्रसंचालकाची भूमिका निश्चित महत्त्वाची असते। कार्यक्रमामध्ये रंगत कशा पद्धतीने आणायची आणि कार्यक्रमाला जसं की अनेक फुलांना एक धागा एका सूत्रामध्ये बांधून त्याचा पुष्पहार बनवला जातो, तसा सर्व कार्यक्रमाला एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम व्यवस्थितपणे करून त्याला व्यवस्थितपणे शेवटापर्यंत घेऊन जाण्याचं आणि यशस्वी करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते सूत्रसंचालक करत असतात। ही गोष्ट आपण या ठिकाणी महत्त्वाची मानली पाहिजे। सूत्रसंचालकानं जर मला असं वाटतं की या कामी तो कमी पडला तर कार्यक्रमात बेरंग होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाहीये। आणि म्हणून आपल्याला जर कार्यक्रम यशस्वी करायचा असेल तर सूत्रसंचालक हा अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि मग आपल्याला जर चांगला सूत्रसंचालक व्हायचा असेल तर आपल्याकडं कुठल्या गोष्टी असणं गरजेचं आहे किंवा कोणती पथ्य आपण पाळली पाहिजेत, कोणत्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत। मला असं वाटतं की या अनुषंगानं बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांना ती माहिती नसते। ती माहिती व्हावी याच उद्देशानं आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून विचार करतो आहोत। बऱ्याच वेळेला असं होतं की अभ्यास नसलेले, माईक प्रेमी असे सूत्रसंचलन करणारे लोक आपल्याला पाहायला मिळतात आणि मग चांगल्या कार्यक्रमाचा बेरंग होण्याची स्थिती आपण अनेक कार्यक्रमांच्या मध्ये बघितलेली असते। आणि त्यामुळं मला असं वाटतं की कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालक हा अत्यंत महत्त्वाचा। जर मला सूत्रसंचालक व्हायचं असेल तर मी काय केलं पाहिजे, तर एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जर आपल्याला करायचं असेल तर पहिल्यांदा सूत्रसंचालकाकडे काही गुणत्र असली पाहिजे त्याचा विचार आपण करणारच आहोत। परंतु ज्या कार्यक्रमाचं आपल्याला सूत्रसंचालन करायचं आहे त्या कार्यक्रमाची कार्यक्रम पत्रिका पहिल्यांदा सूत्रसंचालकाने तयार केली पाहिजे, ही गोष्ट लक्षात घ्या। आता ही पत्रिका तयार करायची आहे तर त्या पत्रिकेमध्ये पहिल्यांदा कोण आयोजक आहे याचा उल्लेख असणं गरजेचं आहे। जसं की म्हणजे कोणती संस्था, जसं की आता ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वसंतनगर तालुका मुखेड जिल्हा नांदेड या महाविद्यालयाकडून जर कार्यक्रम आयोजित केला असेल तर हे महाविद्यालय कोणत्या संस्थेकडनं चालवलं जातं त्याचा उल्लेख पहिल्यांदा विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगर संचलित असं येईल। आणि त्यानंतर ज्यांच्याकडनं हा कार्यक्रम आयोजित केला गेलाय त्याचं नाव आपल्याला त्या कार्यक्रम पत्रिकेवर घ्यावं लागणार आहे। म्हणून कार्यक्रम पत्रिका तयार करत असताना काय केलं पाहिजे
तर कोणत्या संस्थेकडनं कार्यक्रम घेतला जातोय, त्याच्या अंडर चालणारं जे युनिट आहे त्याचं नाव आपल्याला तिथं घ्यावं लागणार आहे. कार्यक्रम कसल्या पद्धतीचा आहे, जसं की आता राष्ट्रीय सेवा योजना चा समजा कार्यक्रम असेल तर राष्ट्रीय सेवा योजना दिन हे कार्यक्रमाचं नाव आपल्याला तिथं लिहावं, कार्यक्रम पत्रिकेमध्ये लिहावं लागेल. म्हणजे कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे हे आपल्याला, कसला कार्यक्रम आहे निश्चितपणे तिथं नमूद करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर पहिल्यांदाच आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की कार्यक्रम कोणत्या तारखेला घेतला गेलेला आहे, तारखेचा म्हणजे तिथं उल्लेख असला पाहिजे. कोणत्या वेळेला तो कार्यक्रम घेतला जातो आहे त्या वेळेचा उल्लेख त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये आला पाहिजे. कोणत्या स्थळी आपण तो कार्यक्रम घेतो आहोत त्या स्थळाचं, समजा आमच्या ग्रामीण महाविद्यालयामध्ये कार्यक्रम घेतला जातोय तर बरेचसे कार्यक्रम काही वेळा हॉलमध्ये घेतले जातात, परंतु तिथं जर स्थळ नसेल तर मोठा कॅम्पस असल्यामुळे नेमका कार्यक्रम कुठं आहे हे लक्षात येत नाहीये. त्यावेळेला मग कैलासवासी आमदार गोविंदरावजी राठोड सभागृह असा कार्यक्रमाच्या स्थळाचा उल्लेख आपल्याला कार्यक्रम पत्रिकेमध्ये करावा लागतो. आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं की कोणत्या संस्थेकडनं कार्यक्रम घेतला जातोय, त्या अंतर्गत कोणतं युनिट हे कार्यक्रम घेत आहे, त्या कार्यक्रमाचं नाव काय आहे हे की नाही. त्याचबरोबर कोणत्या तारखेला कार्यक्रम घेतला जातोय, कोणत्या वेळेला कार्यक्रम घेतला जातोय, कोणत्या स्थळी कार्यक्रम घेतला जातोय, या सगळ्या गोष्टी सूत्रसंचालकांनी त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये आवर्जून नोंदवणं अत्यंत महत्त्वाचं ही गोष्ट मला इथं आपल्याला सांगायची आहे. तदनंतर मग आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण आहेत त्यांचा नामोल्लेख तिथं करावा लागेल. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कोण आहेत त्यांचा उल्लेख आपल्याला करावा लागणार आहे. आणि कुठल्या विषयावरती ते बोलणार आहेत त्या विषयाचं देखील आपल्याला तिथं उल्लेख करावा लागेल. ही एक मुख्य पत्रिका आपल्याला पाहता येईल. आणि त्यानंतर त्याच्या खाली आपल्याला दुसऱ्या पेजेसवरती सूत्रसंचालकाला कार्यक्रमाचं पूर्ण ते जे कार्यक्रम सुरू होण्यापासून कार्यक्रमाचे आभार होईपर्यंतची रूपरेषा देखील सूत्रसंचालकाला एका पेजेसवरती हस्तलिखित स्वरूपामध्ये का असेना किंवा विशेषतः टाईप करून, आता अलीकडे संगणकाची व्यवस्था झालेली आहे, टाईप केलेली का असेना संहिता जर आपल्या जवळ असेल तर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडणं सोपं जातं. मग आता कार्यक्रमाच्या प्रारंभापासून जर आपल्याला ही पत्रिका बनवायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर त्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा स्थानापन्न असं म्हणावं लागेल की म्हणजे काय, सर्व प्रमुख पाहुणे मंचावरती स्थानापन्न झालेले आहेत असा उल्लेख आपल्याला त्या ठिकाणी त्याच पत्रिकेमध्ये करायचा आहे. आणि बोलत असताना आपल्याला सांगायचं की या कार्यक्रमाचे अध्यक्ष हे आहेत, या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते हे आहेत, या विषयावरती या कार्यक्रमासाठी हे मान्यवर मंचावरती स्थानापन्न झालेत असा त्याचा उल्लेख करता यावा. एवढंच हेडिंग स्थानापन्न असं आपल्याला घ्यावं लागणार आहे. पूर्वीच्या काळी आपल्याकडं असा संकेत होता की एकानं यायचं अध्यक्षाचं नाव सुचवायचं सूचक म्हणून, दुसऱ्यानं यायचं अनुमोदन द्यायचं. मला असं वाटतं की आता या धकाधकीच्या आणि शॉर्टकटच्या जमान्यामध्ये सूचक अनुमोदक या सगळ्या गोष्टी तिला काही फार महत्त्व दिलं जात नाहीये. डायरेक्ट सूत्रसंचालकांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोण, कारण अगोदरच आपलं ठरलेलं असतं कोणाला अध्यक्ष आपण केलेला आहे ते, त्याचा नामोल्लेख आपल्याला करायचा आहे. त्यानंतर प्रमुख म्हणजे जेवढे मंचावरती आपल्याला अभिप्रेत आहेत पत्रिकेमध्ये त्या सगळ्यांचा उल्लेख तिथे आपल्याला त्या रूपरेषेच्या पत्रिकेमध्ये घेणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पुढे काय घ्यावं लागेल तर स्वागत गीत कोण म्हणणार आहे. बऱ्याच वेळेला स्वागत गीत पहिल्यांदा घेतलं जातं, नंतर दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन केलं जातं. बऱ्याच ठिकाणी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन पहिल्यांदा घेऊन नंतर स्वागत गीत घेतलं जातं. दोन्ही पद्धती आहेत. परंतु सूत्रसंचालकांनी ही जबाबदारी देखील लक्षात घेतली पाहिजे की त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा कार्यक्रम आहे. शिक्षक दिनाचा कार्यक्रम असेल तर प्रतिमा कोणाची असली पाहिजे, राधाकृष्णन यांची असली पाहिजे. समजा कार्यक्रम कोणत्या स्वरूपाचा आहे त्यानुसार तिथं प्रतिमा उपलब्ध आहे की नाही, पुष्पहाराची व्यवस्था आहे की नाही, पूजन साहित्य तिथं उपलब्ध आहे की नाही, बरोबर आहे की नाही. या सगळ्या गोष्टींची काळजी वेळेतच घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि कुणाच्या हस्ते ती पूजा करायची आहे त्याचं देखील पहिल्यांदाच नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. ते पूजन जेव्हा आपण करतो, प्रतिमेचं पूजन, दीपप्रज्वलन करतो, त्यानंतर स्वागत गीत होतं. स्वागत गीताच्या नंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मान्यवरांचा सत्कार संपन्न होतो. त्याचा देखील संहिता किंवा त्याचं देखील लेखन
आपल्या सूत्रसंचालकाच्या जवळ एका कागदावरती असलं पाहिजे की मंचावरच्या कुणाकुणाचा सत्कार करावयाचा आहे आणि कुणाच्या हस्ते सत्कार करावयाचा आहे आणि सत्कारामध्ये काय काय दिलं जाणार आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की सत्कारामध्ये मुख्य वक्त्याला वेगळं काहीतरी प्रेझेंट द्यायचं असतं आपल्याला आणि बाकीच्यांना फक्त शाल आणि पुष्पहार द्यायचा असतो. प्रमुख वक्त्याला एखादा मोमेंटो द्यायचं असतं आणि मग सूत्रसंचालकाने हे जर समजून नाही घेतलं आणि तिथे जर एकाला केलं तर मग मला असं वाटतं की त्या कार्यक्रमातला जो रस आहे तो किंवा सूत्रसंचालकाकडे बघण्याची प्रेक्षकांची दृष्टी किंवा श्रोत्यांची दृष्टी मला असं वाटतं की थोडीशी मायनस त्याच्या बाबतीत व्हायला लागते. हे होऊ नये म्हणून सूत्रसंचालकानं पहिल्यांदाच ही काळजी घेणं गरजेचं आहे की आपल्याला कोणत्या सत्कारामध्ये काय काय कुणाकुणाला द्यायचं आहे, कुणाच्या हस्ते हा सत्कार करायचा आहे आणि ज्याला सत्कारासाठी आपण उठवतोय तो इथं उपलब्ध आहे की नाही, ज्यांच्या हस्ते आपण सत्कार करणार आहोत तो मंचाच्या समोर उपस्थित आहे की नाही, या गोष्टी देखील आपल्याला कमी महत्वाच्या वाटतील पण त्या देखील अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून देखील सूत्रसंचालकानं महत्वपूर्ण या गोष्टींना महत्त्व देऊन त्याच्याकडे देखील लक्ष देणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि मग हा सत्कार समारंभ संपन्न झाल्याच्या नंतर कार्यक्रम पत्रिकेमध्ये प्रास्ताविक कोण करणार आहे त्याचा उल्लेख तर आपल्याकडे असतोच आणि मग त्यानंतर आपल्याला प्रास्ताविकासाठी त्या प्रास्ताविक करणाऱ्याचा नामोल्लेख करायचा आहे, त्याला तिथं बोलवायचं आहे. त्यापूर्वी ज्या प्रकारचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला अनुरूप तुम्हाला काही एखादी चारोळी सांगता आली, एखादा विचार, समजा शिक्षक दिनाचा कार्यक्रम असेल तर त्या दृष्टिकोनातून शिक्षकाचं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, गुरुचं महत्व वर्णन करणारा एखादा असा श्लोक सांगू शकता. शिक्षकाचं महत्व वर्णन करणारा 2 पंक्ती काव्यपंक्ती सांगू शकता किंवा एखादा महापुरुषाचा शिक्षकाचं महत्व वर्णन करणारा एक मिनिटाचा प्रसंग तुम्हाला तिथं उपस्थित करून मग प्रास्ताविक करणाऱ्यांना तुम्हाला सूत्रसंचालकाला बोलवता येतं. प्रास्ताविक झाल्याच्या नंतर पुढे आपल्याला काय करायचं आहे तर त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये प्रमुख वक्ता आपल्याला निमंत्रित करायचा आहे बोलण्याच्यासाठी, परंतु तत्पूर्वी त्या वक्त्याचा परिचय होणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे आणि म्हणून त्या वक्त्याचा परिचय देण्याची जबाबदारी यांच्यावर सोपवलेली आहे. त्या वक्त्याचा परिचय देणाऱ्याला तिथं आपल्याला बोलवायचा आहे. परिचय झाल्याच्या नंतर मग आपल्याला मुख्य वक्त्याला तिथं भाषणासाठी बोलवायचं आहे. मुख्य वक्ता येण्यापूर्वी कुठल्या विषयावर तो बोलणार आहे त्या विषयाच्या अनुषंगानं तुम्हाला काही अर्धा मिनिट सांगता आलं समयोचित तर ते सांगणं देखील सूत्रसंचालकाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. परंतु इतकंही जास्त सांगू नये की त्या विषयावरतीच हाच 10 मिनिट बोलत बसला तर ते देखील प्रसंगाला धरून असत नाही आहे. याचं देखील जाण आणि भान सूत्रसंचालकाला असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग प्रमुख वक्त्याचं मार्गदर्शन झाल्याच्या नंतर बऱ्याच वेळेला सूत्रसंचालक असेही करतात की प्रमुख वक्ता बोलून गेला, अध्यक्षाला बोलवण्याच्या अगोदर त्या प्रमुख वक्त्याचं भाषणच पुन्हा रिपीट सूत्रसंचालक यांनी असं म्हटले, त्यांनी तसं म्हटलं, त्यांचं हे म्हणणं असं होतं, ते तसं होतं. मला असं वाटतं आपण फार टिप्पणी करण्याची गरज नाही आहे कारण श्रोत्यांनी त्याचं भाषण सगळं ऐकलेलं असतं. पुन्हा त्याबद्दलचं भाष्य करणं म्हणजे श्रोत्यांना आपल्याबद्दलची नाराजी त्यांच्या मनात निर्माण करणं आहे. मला असं वाटतं की त्या श्रोत्याच्या भाषणाला अनुरूप जर 1-2 ओळी आपल्याला सांगता आल्या ज्या की समर्पक आहेत त्या विषयाला अनुसरून तर त्या द्याव्यात किंवा मग अध्यक्षाच्या संबंधानं समजा अध्यक्ष वयोवृद्ध आहेत परंतु कार्यकुशल आहेत आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला त्यांना बोलवण्याच्या पूर्वी बोलायचं आहे तर तुम्ही असं म्हणू शकता की तारुण्य ही मनाची अवस्था आहे. तारुण्य ही मनाची अवस्था आहे. परिस्थितीच्या जळत्या तव्यावर पाय पडून पायाचे तळवे जळाल्यावरही ज्यांच्या डोळ्यातली स्वप्न जळाले नाहीत ते खरे तरुण आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असेच तरुण आहेत आणि मग त्यांचा उल्लेख करा आणि त्यांना अध्यक्ष समारोप करण्यासाठी तुम्ही निमंत्रित करू शकता. आणि त्यांचा अध्यक्ष समारोप झाल्याच्या नंतर वाटलं तर एखादा अर्धा मिनिट बोला, नाही तर डायरेक्टली आभार प्रदर्शन ज्यांच्याकडनं केलं जाणार आहे त्यांना तुम्ही निमंत्रित करा. आणि शेवटचा भाग म्हणजे प्रत्येक कार्यक्रमाला शेवटी अनेक वेळेला राष्ट्रगीत घेतलं जातं किंवा पसायदान घेतलं जातं. ज्या त्या परंपरा जशा पद्धतीच्या आहेत त्या परंपरेनं त्या कार्यक्रमाची सांगता अशा प्रकारची जर आपण कार्यक्रमाची रूपरेषा बनवली, एका पॅडला आपण लावली आणि सूत्रसंचालकांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवली तर सूत्रसंचालन करणं सोपं जातं. मला असं वाटतं हे पथ्य प्रत्येक सूत्रसंचालकांनी आवर्जून पाळलं पाहिजे. केवळ सूत्रसंचालकाच्या जवळच एका पॅडला ही रूपरेषा असावी असं नाही आहे
तर मंचावर बसणारे अध्यक्ष असतील, प्रमुख वक्ते असतील, त्या युनिटचे प्रमुख असतील, तर त्या प्रत्येकांच्या हातामध्ये एक एक पॅड द्या. त्या पॅडला 2-3 कागद कोरे लावा. तुमची जी कार्यक्रमाची पूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आहे ती तिथे लावा. एखादी पेन्सिल त्या पॅड बरोबर द्या, जेणेकरून तिथे बसलेल्या व्यासपीठावरच्या मान्यवरांना कळेल की याच्यानंतर हे, ह्याच्यानंतर हे, कार्यक्रम कशा कशा पद्धतीने पुढे सरकत जाणार आहे याची जाणीव त्यांना येईल. आणि एखादा वक्ता बोलत असताना किंवा अन्य कोणी बोलत असताना काही कल्पना सुचल्या, काही विचार सुचले, तर मंचावरती नंतर बोलणारे जे प्रमुख वक्ते वगैरे असतात किंवा अध्यक्ष असतात ते त्याचे टिपणं बसल्या ठिकाणी करू शकतात. म्हणून ही देखील काळजी मला असं वाटतं सूत्रसंचालन करत असताना आपण घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मी हे सगळं माझ्या अनुभवांती आपल्याला सांगतोय, कारण अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करण्याचा अनुभव मी अनेक वेळेस घेतलेला आहे, आजही घेतोय. आणि आपल्यालाही जर चांगलं सूत्रसंचालक व्हायचं असेल तर मी जी आता रूपरेषा सांगितली या पद्धतीने आपण कार्यक्रम पत्रिका बनवणे आणि ज्या ज्या सूचना सांगितल्या त्या जर आपण पाळल्या तर सूत्रसंचालक बनण्यासाठीची जे काही गुणवैशिष्ट्ये आपल्याकडे लागतात त्या दृष्टीनं आपलं मार्गक्रमण होणं निश्चित आहे असं मी मानतो. आपल्याला जर उत्कृष्ट सूत्रसंचालक व्हायचं असेल तर मला असं वाटतं की आपला अभ्यास किंवा व्यासंग हा आपण वाढवला पाहिजे. कारण जोपर्यंत आपण अनेक विषयांचं ज्ञान करून घेत नाहीयेत तोपर्यंत आपल्याला अनेक कार्यक्रमांचं योग्य पद्धतीनं सूत्रसंचालन करता येणार नाही आहे. कारण कधी कुठल्या प्रकारचा कार्यक्रम आपल्याला आपल्या पुढ्यामध्ये येईल आणि कधी आपल्याला कुठल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची वेळ येईल सांगता येत नाहीये. आणि मग तो विषय आपल्याला माहिती नसेल आणि त्या विषयाचं जर आपण सूत्रसंचालन करायला लागलो तर मग आपण काही जे मधात उदाहरणं देऊ, काव्यपंक्ती देऊ, विषयाला अनुरूप नसलेल्या आणि त्याच त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये, कार्यक्रम कुठल्याही स्वरूपाचा असो, आपलं बोलणं तेच जर असेल तर 1-2 वेळेस लोक ऐकतील, तिसऱ्यांदा म्हणतील याला याच्यापेक्षा दुसरं काही येत नाहीये. आणि मग आपली जी काही एक उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून प्रतिमा समाजामध्ये निर्माण व्हायला हवी आहे ती होऊ शकत नाहीये. यासाठी सूत्रसंचालकाने आपला व्यासंग निश्चितपणे वाढवला पाहिजे. मला या निमित्तानं आपल्याला हे सांगायचं आहे. असं एक उदाहरण सांगितलं जातं की या देशाचे पंतप्रधान स्वर्गीय मोरारजी देसाई होते आणि गांधी जयंतीच्या निमित्तानं एका वृत्तपत्र समूहाला गांधीजींच्यावरती एक पुस्तिका काढायची होती आणि त्या वृत्तपत्र समूहाच्या संपादकांनी एका स्त्रीला मोरारजींची मुलाखत घेऊन ती छापायसाठी पाठवलं. मोरारजींच्या समोर ती लेडी आली तेव्हा मोरारजींनी गांधीजींच्या बद्दल काही प्राथमिक प्रश्न त्या स्त्रीला विचारले. जी मुलाखत घ्यायला आली होती तिला काहीच प्रश्नांची उत्तर आली नाहीत. तेव्हा मोरारजी देसाई म्हणाले, मला जर गांधीजीबद्दल इतकंही सामान्य माहिती नाही आहे तर मला यापुढे आपल्याशी बोलून वेळ घालवायचा नाही आहे, तुम्ही जाऊ शकता. आणि मोरारजींनी त्या स्त्रीला मुलाखत न देताच पाठवून दिलं. आणि मोरारजींच्या मनामध्ये हा विचार आला की कदाचित त्या संपादकाला गांभीर्य नाही आहे की आपण गांधींच्यावरती ही काही पुरवणी काढतोय, त्याच्यासाठी गांधींच्या बद्दलचा अभ्यास असणाऱ्या लोकांना नियुक्त केलं पाहिजे. म्हणजे बघा, म्हणजे सूत्रसंचालन करण्यासाठी गेलेली स्त्री अपमानित होऊन वापस यावं लागलं असं बऱ्याच वेळेस होऊ शकतं. म्हणून ज्या गोष्टीचं सूत्रसंचालन आपण करणार आहोत, ज्या विषयाचं आपण सूत्रसंचालन करणार आहोत त्या विषयाची परिपूर्ण माहिती तर आपल्याला असणार नाहीये, परंतु काही अंशिक असेना परंतु माहिती असली पाहिजे. नसेल तर ती करून घेतली पाहिजे जाणीवपूर्वक. कारण आपल्याला एखाद्याच्या वेळेस आपल्याला अचानकपणे सूत्रसंचालन करण्याची वेळ येईल, परंतु अनेक वेळेला आपल्याला माहिती असते की आपल्याला उद्या परवा या विषयावरती सूत्रसंचालन करायचं आहे. तर आता अलीकडं गुगलच्या माध्यमातून बरीचशी माहिती तुम्हाला अर्ध्या सेकंदामध्ये उपलब्ध होते. अनेक पुस्तकं, ग्रंथ उपलब्ध असतात. तर त्या विषयाच्या अनुषंगानं काही माहिती जर आपण करून घेतली, केवळ तेवढ्यापुरतीच माहिती करून न घेता आपण सतत जर अनेक विषयांचा व्यासंग वाढवलात तर निश्चितपणे एक चांगले सूत्रसंचालक आपण बनू शकतो. आणि म्हणून मला असं वाटतं की सूत्रसंचालक चांगलं बनायचं असेल तर आपण आपला व्यासंग वाढवणं हे एक अत्यंत महत्त्वाचं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. समजा बऱ्याच वेळेस आम्ही पाहतो की राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये नवीन आलेली मुलं असतात. त्या मुलांना पहिल्यांदा आम्ही बोलकं करावं म्हणून सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी देतो आणि तो मुलगा बोलायला उभा टाकला की तो राष्ट्रीय सेवा योजना असं म्हणण्याच्या ऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असं बऱ्याच वेळेला मुलं म्हणताना आम्हाला ऐकायला मिळतात.
आम्हाला त्याचं हसू येतं की याला राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे काय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे काय इतकंही त्याला कळत नाहीये, कारण त्याची जाणीव त्यानं कधी करूनच घेतलेली नाहीये. आणि मग फजिती होते की अरे इतकी गोष्ट याला माहिती नाही की राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे काय आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे काय आहे. आणि मग त्यातनं आपलं ज्ञान म्हणजे अल्पज्ञान श्रोत्यांच्या समोर जाण्याची शक्यता असते. त्यासाठी मला असं वाटतं की आपण ज्या विषयाचं सूत्रसंचालन, ज्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आपण करणार आहोत त्या कार्यक्रमाबद्दलची माहिती करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला जर उत्कृष्ट सूत्रसंचालक व्हायचं असेल तर वेळेची मर्यादा सांभाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण सगळ्या कार्यक्रमाचं सूत्रच तुम्हाला तुमच्या हाती दिलेलं आहे. तुम्हालाच ठरवायचं आहे सत्काराला किती वेळ द्यायचा आहे, बरोबर आहे की नाही, वक्त्याला किती वेळ द्यायचा आहे, अध्यक्षाला किती वेळ द्यायचा आहे, कारण ती तुमची कला आहे. समजा जर तिथं बोलणारे 2-4 जण असतील आणि वेळ होत असेल तर सूत्रसंचालकांना म्हटलं पाहिजे की यानंतरच्या वक्त्यांना माझी विनंती आहे की अत्यंत कमी शब्दांच्या मध्ये मंचावरच्या मान्यवरांचा नामोल्लेख टाळून आपण जर मार्गदर्शन केलात तर वेळेचा अपव्यय टळेल आणि वेळेत कार्यक्रम करणं सोयीचं जाईल. असं म्हणून मला असं वाटतं की त्या वक्त्याला एकतर लवकर आटोपण्यासाठीची तुम्ही सूचना देऊ शकता किंवा पुन्हा पुन्हा तेच ते नावं घेण्यामध्ये जो वेळ जातो ते देखील वाचवला जाऊ शकतो. पण हे कधी शक्य आहे? हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही सुद्धा सूत्रसंचालन करताना जास्तीचा वेळ न घेणं महत्त्वाचं आहे. तुम्ही इतरांना सांगायलात की तुम्ही वेळ कमी घ्या, कमी बोला आणि तुम्ही मात्र वक्त्यापेक्षा जास्त सूत्रसंचालन करण्यामध्येच वेळ घालवत असाल तर कार्यक्रम राहतो बाजूला आणि मग सूत्रसंचालकनंच जास्त फॉर्ममध्ये आलेलं दिसतं, पण त्याचा बॅड इफेक्ट एकूण कार्यक्रमावरती होतो. यामुळं सूत्रसंचालकानं वेळेचं तंतोतंत नियोजन स्वतःपासूनच जर केलं तर मला असं वाटतं की एक चांगला सूत्रसंचालक म्हणून आपल्याला यश प्राप्त करता येतं आणि कार्यक्रम देखील चांगल्या पद्धतीनं आपल्याला यशस्वी करता येतो. आणि म्हणून वेळेचं नियोजन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ही गोष्ट देखील आपण लक्षात घेतली पाहिजे, कारण अलीकडे टाइम इज मनी, माणसं वेळेला फार पंक्च्युअल आहेत. हा काळ धकाधकीचा काळ आहे. आता कुणाकडेही कितीही वेळ काही ऐकायची कुणाचीच मानसिकता नाहीये. प्रत्येक माणूस हा धावपळीचं जीवन जगतोय आणि अशा वेळेला मुख्य कार्यक्रम सोडून, कारण येताना त्या कार्यक्रम ला येतानाच त्याने जायचा वेळ ठरवलेला असतो आणि आपल्याकडे भारतीय वेळेनुसार कार्यक्रम सुरू होत नाहीये. कार्यक्रम 6चा असतो, 7ला सुरू होतो. त्याच्यात सत्कारांच्या मध्ये बऱ्याच वेळेस ते लांबत जातं आणि मग यामुळं ठरलेल्या वेळामध्ये जायची गडबड असणारी माणसं आणि त्याच्यात तुम्ही जर सूत्रसंचालन लांबवलं तर मग त्या श्रोत्यांची ऐकण्याची मानसिकता राहत नाहीये आणि कार्यक्रमाचा जो मुख्य उद्देश आहे तो उद्देश सफल होऊ शकत नाही. म्हणून सूत्रसंचालकांसाठी सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे की प्रत्येक वक्त्याला वेळेत बोलायला लावणं, वेळेत संपवायला लावणं आणि आपणही वेळेतच काही 1-2 उदाहरणं द्यायची असतील किंवा चारोळ्या द्यायची सांगायच्या असतील तर त्या सांगणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ही गोष्ट देखील महत्त्वाची आपण लक्षात घेतली पाहिजे. एखादा छोटासा दृष्टांत द्या, एखादा दोहा, अभंग, ओळी, काव्यपंक्ती, चौपाई, शेर, अशा पद्धतीने 30-40 सेकंदामध्ये त्या विषयाला अनुरूप मधात जर आपण बोलत राहिलो तर कार्यक्रमाची रंगतही वाढत जाईल आणि मला असं वाटतं की वेळ जास्तीचा आपण घेतल्याचा आपल्यावर आरोपही होणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पण बऱ्याच वेळेला माईक वेडे काही सूत्रसंचालक ज्यांना इतकी सगळे प्रेक्षक बघून काय बोलावं आणि किती बोलावं असं होतं आणि मग नको तो विषय, नको तेवढा वेळ पळवण्याचा प्रयत्न ते करतात आणि त्यातून सगळ्या कार्यक्रमाचा खेळखंडोबा होऊ शकतो आणि याचं सगळं खापर आपल्या माथी मारलं जाऊ शकतं. असं होऊ नये म्हणून या गोष्टींचं पथ्य आपण, मला असं वाटतं की निश्चितपणे पाळलं पाहिजे. बऱ्याच वेळेला श्रोत्यांच्या टाळ्यांचा मोह सूत्रसंचालकाला आवरत नाही आणि मग नको त्या काव्यपंक्ती, नको तिथं वापरलेल्या काव्यपंक्ती ज्या लग्नात वापरायच्या असतील तर त्या व्याख्यानमालामध्ये वापरायच्या आणि बऱ्याच वेळेला मग प्रसंगाला सोडून काव्यपंक्ती वापरल्या जातात. टाळ्यांच्या मोहामध्ये नको ते वात्रट विनोद सांगितले जातात आणि रंगाचा बेरंग बरेच सूत्रसंचालक करताना दिसतात. तर ते होणार नाही याची काळजी देखील आपण घेतली पाहिजे. बरेच सूत्रसंचालक जर कवी असतील आणि त्याला जर काय सूत्रसंचालन करायला दिलं तर मी माझ्या एका कवितेमध्ये असं म्हणतो, मी माझ्या दुसऱ्या कवितेमध्ये तसं म्हणतो
मी माझ्या या ठिकाणच्या लेखनामध्ये तसं म्हणतो असं सांगून आपली आत्मप्रोढी करण्याच्या नादामध्ये कार्यक्रमाचा वेळ लांबवणे आणि विषयांतर करणं असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून हा मोह सूत्रसंचालकांनी टाळला पाहिजे असं मला वाटतं. वैचारिक व्याख्यान जर असेल तर अशा वैचारिक व्याख्यानामध्ये संवंग विनोद घ्यायचे नाही आहेत, विसंगत काव्यपंक्ती येणार नाही आहेत आणि वैचारिकतेच्या मानसिकतेतून श्रोते बाजूला जाणार नाही आहेत याची काळजी देखील आपण सूत्रसंचलन करताना लक्षात घेतली पाहिजे. म्हणून सूत्रसंचलने माफक, कमी वेळ घेणारं आणि कवी वक्त्यांचं सादरकर्त्यांच्या विषयावर प्रकाश टाकणारं अशा प्रकारचं असलं पाहिजे. त्याच्यात आत्मप्रोढी आपण टाळली पाहिजे. विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आपण, मला असं वाटतं, निवेदन केलं पाहिजे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सूत्रसंचालकांनी लक्षात घेतली पाहिजे की आपण श्रोत्यांचा स्तर बघितला पाहिजे. आपण जर बालकांच्या समोर सूत्रसंचलन करत असू तर त्यावेळेला आपण कोणत्या काव्यपंक्ती घ्याव्यात, कोणते उदाहरणं द्यावेत. आपण जर अशिक्षित लोकांच्या समोर बोलत असू, आपण जर उच्च शिक्षित लोकांच्या समोर बोलत असू, आहे की नाही, आपण शहरी लोकांच्या समोर बोलतोय, आपण ग्रामीण लोकांच्या समोर बोलतो आहोत, बरोबर आहे की नाही. त्याचबरोबर सुखाच्या प्रसंगामध्ये आपण कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करतो आहोत का एखाद्याच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करतो आहोत. मग कोणत्या वेळेला कोणत्या काव्यपंक्ती घेतल्या पाहिजेत हेही आपल्याला कळायला पाहिजे. एका कार्यक्रमात मी बघितलं होतं, मध्ये प्रेत पडलेला आहे आणि बाहेर बाजा लावलेला होता ते, आणि त्या बाजावरती ते म्हणत होते की गंगू तारुण्य तुझं बेभान जसा इश्काचा ॲटम बाम. आता मला सांगा की सगळं लोक चांगला माणूस वारलेला आहे म्हणून सगळे दुःखाच्या अवस्थेमध्ये तिथं बसलेले आहेत आणि तिकडं मात्र बाजा सनईमध्ये काय म्हटलं जातंय तर गाणं गंगू तारुण्य तुझं बेभान अशा पद्धतीचं गाणं तिथं लावलं गेले. तर हे विसंगत आहे. मला या उदाहरणात हे सांगायचं आहे की कार्यक्रम कुठल्या स्तरातला आहे, कोणत्या वयोगटातला आहे, बरोबर आहे की नाही. सुशिक्षित, अशिक्षित, शहरी, आहे की नाही, ग्रामीण, त्या काळात त्या कार्यक्रमाचे श्रोत्यांची मानसिकता, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं ध्यानात घेऊन याचं तारतम्य ठेवून जर आपण सूत्रसंचलन त्यानुसार केलं तर एक चांगले सूत्रसंचालक आपण बनवू शकतो. आपण शैक्षणिक कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करत असू तर महापुरुषांचे अनेक दाखले आपल्याला देता येतात. संतांच्या पंक्ती आपल्याला सांगता येऊ शकतात. साहित्यिकांच्या काव्यपंक्ती आपल्याला सांगता येतात. हिंदीतल्या काही शेरोशायरी आपल्याला सांगता येतात. जेणेकरून त्या असोत की युवा मनावरती आपल्याला वैचारिकता बिंबवता आली पाहिजे आणि संस्कार मूल्य देखील त्यांच्यात रुजवता आले पाहिजेत. असेच काही उदाहरणं आपल्या सूत्रसंचलनात असणं गरजेचं आहे. जर आपण वात्रट विनोद सांगत गेलो तर मुलं टाळ्या देतील, तेवढ्यापुरतं ते हसतीलही, परंतु त्याचा परिणाम जो होणार आहे तो काही चांगला होत नाही आहे. आणि म्हणून हे पथ्य देखील चांगल्या सूत्रसंचालकानं लक्षात घेतलं पाहिजे असं मला या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे. मी तर असं म्हणेन की आपल्याला जर उत्कृष्ट सूत्रसंचालक व्हायचं असेल तर आपण जितका वेळ आपल्याला थोडा मदत मिळेल तितका वेळ आपल्या पुण्यामध्ये असलेले हे जे असंख्य श्रोते आहेत त्या श्रोत्यांच्या पुढे सकारात्मक उदाहरणं, सकारात्मक काव्यपंक्ती, सकारात्मक विचार जास्तीत जास्त कसे ठेवता येतील याचा विचार आपण केला पाहिजे. नकारात्मकता निर्माण होईल अशा कुठल्याही गोष्टी आपल्या सूत्रसंचलनातनं येणार नाहीत याची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. सूत्रसंचलन प्रभावी जरूर असावं परंतु ते लांब लचक नसावं हे मी यापूर्वीच आपल्याला सांगितलेलं आहे. नाहीतर लोक म्हणतील सूत्रसंचलन संपल्याच्या नंतर जर कोणाला विचारलात कसं वाटलं माझं सूत्रसंचलन तर ते लोक म्हणतील की तुमचं शेवटचं वाक्य आम्हाला फार आवडलं. लोक म्हणतील कोणतं, की आता माझं सूत्रसंचलन थांबवतो. ते शेवटचं थांबवतो हा शब्द आम्हाला फार आवडला. तर ही वेळ श्रोत्यांच्यावरती आणि ज्या संयोजकांना तुम्हाला ही संधी दिलेली आहे त्यांच्यावरती येणार नाही याची काळजी आपण निश्चितपणे घेतली पाहिजे असं मला वाटतं. काय मी यापूर्वी म्हटलं कार्यक्रमाचं स्वरूप जर शासकीय असेल तर शासकीय कार्यक्रमामध्ये तिथे पदानुसार महत्त्व असतं. कुणाचं ज्युनियर पदवाल्याला पहिल्यांदा मोठेपण द्यायचं, सिनियरवाल्याला नंतर असं नाही आहे. तिथं महत्त्वाच्या या गोष्टी आपण पाळणं अगदी महत्त्वाचं आहे. एखाद्या पक्षीय कार्यक्रमाचं तुम्ही सूत्रसंचलन करता आहात तर जरूर त्या पक्षाच्या ध्येय धोरणांच्या बद्दल बोला. परंतु जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल आणि एखाद्या पक्षाच्या कार्यक्रमाचं तुम्हाला नाईलाजानं सूत्रसंचलन करण्याची वेळ आलेली आहे
तर आपण कर्मचारी आहोत याचंही पहिल्यांदा भान ठेवूनच सूत्रसंचालन केलं पाहिजे. बऱ्याच वेळेस असं होतं की एका पक्षाचा उदो करता करता दुसऱ्या पक्षाची आपण निंदा करायला लागतो. त्यामुळं आपल्याकडे बघण्याचा त्या पक्षाचेही काही चाहते असतात, त्यांचा दृष्टिकोन कलुषित होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. मलाही असा अनुभव मी अनुभवलाय, म्हणून या गोष्टीबद्दल आपल्याला मी या निमित्तानं सावध करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी नरेंद्र मोदींचं मोठेपण गात असताना मनमोहन सिंगांच्याबद्दल 1-2 ओळी त्यांच्या मौनाबद्दल वापरल्या आणि दुसऱ्या दिवशी मला बऱ्याच काँग्रेसवरती प्रेम करणाऱ्या लोकांचं फोन आले. त्यांचं म्हणणं आलं की सर, आपल्याकडनं ही अपेक्षा नव्हती की मनमोहन सिंगांसारख्या माणसाबद्दल, हो आम्हाला माहिती आहे की ते जास्त बोलत नव्हते, परंतु तुम्ही खरं तर असं म्हणायला नको होतं. आणि मग त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की खरोखरच आपण असं म्हटले संतांनी की एकाची स्तुती करताना आपोआप दुसऱ्याची निंदा होते, परंतु त्या भावनेच्या भरामध्ये आपण बोलत असताना लोकांच्या टाळ्यांच्या नादामध्ये नको तेवढी अवास्तव गोष्टी बोलून जातो आणि मग आपल्याकडं जे काही लोक पाहतात तर मग आपल्याकडं एक वेगळ्या विशिष्ट चष्म्यातनंच लोक बघायला लागतील. तर असं होता कामा नये याची काळजी सूत्रसंचालकाने घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून अवास्तव प्रशंसाही आपल्याकडनं होता कामा नये. बऱ्याच वेळेला आपण सूत्रसंचालन करत असताना मंचावरती बसलेल्या माणसांची अवास्तव प्रशंसा करतो आणि एकाची अवास्तव प्रशंसा आपण करत असताना तिथं बसलेल्या श्रोत्यांना माहिती असतं की हा जो प्रशंसा करतोय त्या प्रशंसेला ज्याची आपण प्रशंसा करतोय तो त्या लायकीचा आहे की नाही. आणि जर नसेल ना आपण जर प्रशंसा करत असो की एक आपल्याकडे संस्कृतमध्ये म्हणा अहो रूपम अहो ध्वनी, असं होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. म्हणून तोलून मापूनच एखाद्या व्यक्तीबद्दल देखील आपण जर बोललो तर ते निश्चितपणे महत्त्वाचं ठरू शकतं. हे देखील मला असं वाटतं की लक्षात घेणं गरजेचं आहे. भाषेचा वापर देखील आपण सभ्य भाषेचा वापर केला पाहिजे, त्याचबरोबर लोकांना समजेल अशा भाषेचा वापर केला पाहिजे. अलीकडं केवळ एकाच भाषेचा वापर करूनही चालत नाही आहे. बऱ्याच भाषावरती प्रभुत्व असणारे श्रोते असू शकतात. आपल्याला अन्य भाषा येत असतील तर त्या भाषेतले काही चांगले विचार असतील तर त्याचा देखील सूत्रसंचालकाला वापर करता आला. संस्कृत असेल, इंग्रजी असेल, हिंदी असेल, मराठी बरोबर, तर ते देखील एक उत्कृष्ट सूत्रसंचालकाचं लक्षण ठरू शकतं. आणि म्हणून भाषा वापरतानाचा देखील विचार आपण लक्षात घेऊन बोलणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर हजर जबाबीपणा सगळ्यात महत्त्वाचा गुण सूत्रसंचालकाकडे असला पाहिजे की एखादा विषय तिथं छेडला गेलेला आहे आणि त्या विषयाला अनुरूप आपल्याला जर लगेच तिथं कुठलं उदाहरण देता आलं तर मला असं वाटतं की तो हजर जबाबीपणा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि सूत्रसंचालकाकडं हजर जबाबीपणा अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. अगोदरच विशेषतः राजकीय कार्यक्रमांच्या बद्दल हे पथ्य आपण पाळलं पाहिजे की अत्यंत कमी बोलायचं आहे आपल्याला. त्यामध्ये देखील ज्या मंचावरतून आपण बोलतो आहेत त्या मंचावर बसलेल्या प्रत्येक नेत्याच्या पक्षातलं पद आपल्याला ॲक्युरेट माहिती आहे की नाही हे पाहिलं पाहिजे आणि तरच त्या पदांचा उल्लेख आपण केला पाहिजे. अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील त्याच्या पदाची सूत्रसंचालकांना बरोबर माहिती करून घेऊनच उच्चार केला पाहिजे. नाहीतर उच्च पदावरच्या माणसाला कनिष्ठ पद लावलं किंवा एखाद्या राजकीय पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे त्याला आपण तालुका अध्यक्ष म्हटलं तरी आपलं अज्ञान उघडं पडण्याची शक्यता असते. त्याचबरोबर सूत्रसंचालकाला हेही लक्षात आलं पाहिजे की मंचावर बसलेल्या लोकांच्या पैकी सिनियरिटी कुणाची आहे, मग पहिल्यांदा आपण नामोल्लेख कुणाचा केला पाहिजे, त्याच्यानंतर कुणाचा केला पाहिजे, या गोष्टी देखील सूत्रसंचालकासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हे देखील पाहणं मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर बोलण्यामध्ये एक सुरीपणा नसावा. एक सुरीपणा म्हणजे तेच ते जर आपण बोलत गेलो तर ऐकणारे लोक कंटाळण्याची शक्यता असते. थोडंसं वैविध्य सूत्रसंचालकाला आपल्या बोलण्यामध्ये दाखवता आलं पाहिजे. हे देखील आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. नाही तर बऱ्याच वेळेला असं होतं की आपण बघतो क्रिकेटच्या मध्ये की एखादा क्रिकेटर आपलं शतक होण्यासाठी हळूहळू खेळत राहतो. ती मॅच हारली तरी हरकत नाही पण माझं शतक झालं पाहिजे यासाठी खेळणारे देखील बरेच खेळाडू असतात. म्हणून सूत्रसंचालकानं तसं न करता माझं शतक म्हणजे मी कसा चांगला सूत्रसंचालक आहे याची चर्चा लोकांनी करावी. म्हणून बाकी सगळ्या कार्यक्रमाचा खेळखंडोबा करणं एक उत्कृष्ट सूत्रसंचालकाचं हे लक्षण नाही आहे. अशा पद्धतीचं सूत्रसंचालन आपल्याकडनं होणार नाही याची काळजी देखील आपण घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर मी यापूर्वी सांगितलं की ध्वनिवर्धकाशी आपली मैत्री असली पाहिजे. म्हणजे काय,
ध्वनिवर्धकामधनं आपण बोलत असतानाचा आपला कर्कश आवाज श्रोत्यांच्या कानावर जाणार नाहीये. ध्वनिवर्धकाचा आणि आपला आवाजात मैत्री कशी निर्माण होईल आणि आपला आवाज ऐकणाऱ्यांच्या कानाला मधुर कसा वाटेल यासाठी देखील सूत्रसंचालकानं अभ्यास करणं गरजेचं आहे. कार्यक्रमात विषयानुरूप आपल्याला आवाजाचे चढउतार करणं गरजेचं आहे, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की सूत्रसंचालकानं हे पहिल्यांदाच बघून घेतलं पाहिजे की मंचावरती नेम प्लेट लावणं महत्त्वाचं आहे, की कोण्या ठिकाणी कोण बसेल. नेम प्लेट लावल्यानंतर ते आपल्याला लक्षात येतं, बरोबर आहे की नाही. या गोष्टी देखील अत्यंत महत्त्वाच्या आहेत कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी. याही पाहून घेणं महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं एखादा मंचावरती वयोवृद्ध अध्यक्ष असतो कार्यक्रमाचा, त्याला उठून मंचापर्यंत किंवा मुख्य व्यासपीठापर्यंत ध्वनिवर्धकापर्यंत येता येत नाही आहे, तर त्याची जाग्यावरतीच दुसरी ध्वनिवर्धकाच्या माईकची व्यवस्था केलेली आहे की नाही हे पहिल्यांदाच बघणं गरजेचं आहे. कारण मध्यंतरी जर वेळ गेला तर श्रोते उठण्याची शक्यता असते आणि मग अध्यक्षाचा भाषणच ऐकायला कोणी बसत नाही, ते सगळे सभागृहाच्या बाहेर जायला लागतात आणि मग रंगबेरंग होऊ शकतो. याची काळजी मला असं वाटतं आधी सूत्रसंचालकाने घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चहाची तर काही व्यवस्था शक्यतो करत नाही आहेत कारण व्यत्यय अवधानाचं विचलन होतं म्हणून, परंतु मंचावरती आणि बोलणाऱ्या वक्त्याच्या पुढे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. हे देखील मी आपल्याला सांगणार आहे. त्याचबरोबर या गोष्टी मी यापूर्वी आपल्यासमोर प्रामुख्यानं मांडलेल्याच आहेत. मला असं वाटतं की सूत्रसंचालकानं हे देखील जबाबदारी लक्षात घेतली पाहिजे की श्रोत्यांच्या मध्ये जर कोणी गणमान्य व्यक्ती उपस्थित असतील, त्यांचा मनाचा मोठेपणा आहे की ते कार्यक्रम पत्रिकेत नाव नाही म्हणून पुढे बसलेले आहेत, परंतु त्यांचं कार्यकर्तृत्व मोठं आहे, ज्याची दखल सगळी सभागृह घेत आहे आणि सगळ्यांना असं वाटतं की सूत्रसंचालकांना देखील त्यांचा नामोल्लेख करावा. तर मला असं वाटतं की ते देखील शब्दसुमनाना का असेना परंतु त्यांचा नामोल्लेख होणं महत्त्वाचं आहे. याची काळजी आपण घेतली पाहिजे. जे काही माध्यमांचे लोक तिथं उपस्थित आहेत, वृत्तपत्राचे म्हणा की इलेक्ट्रॉनिक मीडियाचे, तर त्यांच्याबद्दलची दखल देखील सूत्रसंचालकानं घेणं गरजेचं आहे. कारण पुढे कार्यक्रमाला प्रसिद्धी त्यांच्याकडनं मिळणार आहे. त्यासाठी या गोष्टीला देखील मला असं वाटतं की सूत्रसंचालकानं बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. आपल्याकडे अशोक रानडे, प्राध्यापक शंकर वैद्य, प्राचार्य राम शेवाळकर, भाऊ मराठे, मंगला खाडीलकर, सुरेश खरे, सुधीर गाडगीळ, फमू शिंदे यासारखी कितीतरी श्रेष्ठ निवेदक किंवा सूत्रसंचालकांची यादी आपल्या समोर आहे. लताबाईंच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम शेवाळकर सर करत राहिलेले आहेत. फमू शिंदे सर शरद पवारांसारख्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किती सुंदरपणे भारदारपणे करतात ते आपण रामदास फुटाणेंचं देखील सूत्रसंचालन आपण ऐकलेलं आहे. तर चांगली सूत्रसंचालनं करणाऱ्या लोकांची सूत्रसंचालन आपण ऐकले पाहिजेत. अशी काही पुस्तकं आपण वाचली पाहिजेत जेणेकरून आपल्याला देखील एक चांगला सूत्रसंचालक निश्चितपणे बनता येऊ शकतं. मला असं वाटतं ही गोष्टही सूत्रसंचालक बनू इच्छिणाऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. बऱ्याच वेळेला कार्यक्रमामध्ये संयोजक जे असतात ते सूत्रसंचालकाला मुख्य व्यासपीठाच्या खालच्या बाजूला बसायला सांगतात. हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. सूत्रसंचालकाला देखील तितकाच सन्मान वक्त्या इतका जरी नसला तरी सूत्रसंचालक देखील काही कमी महत्त्वाचा व्यक्ती नाही आहे. दुर्दैवानं सूत्रसंचालकाला कोणी यावं टिकली मारून जावं अशी परिस्थिती बऱ्याच वेळा झालेली असते. एखाद्याचा नामोल्लेख राहिला तरी तो चिडून त्याच्याकडे पाहत असतो. सत्कारामध्ये क्रम चुकला तरी तो चिडतो. त्याच्यावर अंगावर येण्याची शक्यता ना करता येत नाही आहे. संयोजकांनी पहिलं पथ्य पाळलं पाहिजे की मंचावरतीच त्याच्या बसण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्याचं कारण असं की मंचावरून सगळे श्रोते त्याच्या दृष्टीपशात राहतात आणि श्रोत्यांच्याकडं त्याला कटाक्ष टाकता येतो, काय चाललं काय नाही, त्याच्या हालचाली त्या सूत्रसंचालकाला टिपता येतात. म्हणून सूत्रसंचालकांनी मंचावरतीच मला असं वाटतं की बसावं आणि अशा ठिकाणी बसलं पाहिजे की जे सत्काराचं साहित्य त्याच्या आजूबाजूलाच असलं पाहिजे, माईकची व्यवस्था त्याच्या आजूबाजूलाच असली पाहिजे. ही दिशा आणि या गोष्टी देखील सूत्रसंचालन करणाऱ्यांनी लक्षात घेणं मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं आहे. सूत्रसंचालक खरं तर एकच असणं गरजेचं आहे कारण वन मॅन शो त्याला सगळ्या गोष्टी करता येतात. बऱ्याच ठिकाणी 2-2, 3-3 सूत्रसंचालक ठेवले जातात. त्यामुळे देखील बऱ्याच वेळेस घोटाळे होण्याची शक्यता असते. मग ते माईक खेचण्याची एकमेकांच्या मध्ये मग चुरस लागते आणि मग विषयांतर करून मी बडा का तू बडा होण्याची शक्यता ना करता येत नाही आहे. किंवा मग ज्याला कोणी जबाबदारी घेत नाही मग ते माईक तसंच राहून जाण्याची शक्यता देखील ना करता येत नाही आहे.
शक्यतो एक पुरुष एक स्त्री असेल तर 2 असतील तर चालतील, परंतु शक्यतो एकच सूत्रसंचालक असावा हे देखील मला असं वाटतं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सूत्रसंचालकाला देखील महत्त्व संयोजकांनी देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सूत्रसंचालक जर आपल्याला बनायचं असेल तर आपल्या ठिकाणी आत्मविश्वास अत्यंत महत्त्वाचा आहे. आत्मविश्वासाशिवाय आपल्याला खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या सभेचं सूत्रसंचालन करणं शक्य नाही आहे. खणखणीत आवाजाची देण देखील आपल्याला असणं गरजेचं आहे. चिरका आवाज, बसका आवाज अशी माणसं चांगले सूत्रसंचालक बनू शकत नाही आहेत. त्यामुळं आवाजाची देण देखील अत्यंत महत्त्वाची आहे. घोगरा आवाज असेल तर त्याचा परिणाम चांगला होऊ शकत नाही आहे. सूत्रसंचालक जर आपल्याला व्हायचं असेल चांगला तर श्वासावर नियंत्रण करणारे जे काही व्यायाम असतात ते केले पाहिजेत. आपण श्वासावर नियंत्रण करणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. विषयाचा अभ्यास व सराव आपण करणं गरजेचं आहे. आपण जे बोलतो ते सगळे शब्द सुस्पष्ट आणि लोकांना अर्थसहित लोकांच्या कानावर जातील अशा प्रकारचे स्पष्ट शब्दोच्चार अत्यंत महत्त्वाचे आहेत. बरेच सूत्रसंचालक काय बोलतात हेच कळत नाही आहे. असं न होता स्पष्ट शब्दोच्चार सूत्रसंचालकाकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. भाषानुसार प्रसंगानुसार भाषेमध्ये चढउतार असणं गरजेचं आहे. देहबोली देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्याची वेशभूषा, केशभूषा या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बाह्य व्यक्तिमत्व देखील त्याचं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. मला असं वाटतं की या गोष्टींचं पथ्य सूत्रसंचालन करणाऱ्यांनी जर पाळलं आणि या प्रकारचे विचार डोळ्यासमोर ठेवून जर आपण या सूत्रसंचालनाच्या क्षेत्रामध्ये येऊ इच्छित असाल आणि मी आत्ता वर्णित केल्याप्रमाणे या सगळ्या गोष्टींचा जर आपण अभ्यास केला, या सगळ्या गोष्टी जर आपण कार्यक्रमाच्या अनुषंगानं अंमलात आणल्या तर आपण निश्चित एक चांगले सूत्रसंचालक होऊ शकतो. 20-20, 50-50 हजार लोकांच्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. ते करायचं असेल तर चांगला सूत्रसंचालक होण्यासाठी आपल्याकडं काय काय असणं गरजेचं आहे याचा विचार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेला आहे. आणखीनही काही गोष्टी सुटल्या असतील तर त्या वाचनातनं किंवा अन्य ठिकाणी बारकाईनं जर सूत्रसंचालन करणाऱ्या लोकांच्याकडे पाहिलात तर ते आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही आहेत. मला असं वाटतं की ज्यांना सूत्रसंचालक बनायचं आहे, कारण प्रत्येकालाच कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याची जबाबदारी पार पाडावी लागते, तर ती पार पाडत असताना काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे हा व्हिडिओ आपण जर बारकाईनं श्रवण केला आणि त्यानुसार जर मला असं वाटतं की कार्य सुरू केलं तर निश्चितच आपण एक चांगले सूत्रसंचालक बनू शकता किंवा आपल्या विद्यार्थ्यांना बनण्यासाठी हा व्हिडिओ निश्चितपणे कामी येऊ शकतो. त्यामुळं आपण तर हा व्हिडिओ श्रवण केलेलाच आहे, परंतु हा व्हिडिओ आपण अनेकांच्यापर्यंत पोहोचवून सूत्रसंचालक उत्कृष्ट बनण्यासाठीचा एक वस्तुपाठ त्यांच्या डोळ्यासमोर आणि कानांच्या मध्ये साठवण्यासाठी पाठवावा अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओच्या अनुषंगानं आपलं मत आपण नोंदवावं अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सगळ्याकडनं व्यक्त करून या ठिकाणी या व्हिडिओला इथंच पूर्णविराम देतो. नमस्कार.